आता हा कारखाना येत्या 26-27च्या सीझनमध्ये सुरू होणार आहे. कारखाना 12 वर्षे बंद असल्यामुळं कारखान्यात खूप कामं आहेत. आजपासून आतल्या कामाला सुरुवात केलेली आहे. त्याचा आत्ताच नारळ वाढवून देवाची पूजा केलेली आहे आणि आता हळूहळू काम सुरू होईल. कारखान्याची बरेचशी कामं आहेत आणि 6-7 महिने सापडतात. म्हणजे ऑक्टोबरपर्यंत कारखान्याची सगळी कामं व्हावेत, ते होतील आणि मग नियमाप्रमाणे नोव्हेंबरमध्ये इतर कारखान्याच्या बरोबर आपला कारखाना पण सुरू करायचा विचार आहे, प्रयत्न आहेत. सर्व संचालक मंडळ बरोबर आहे आणि आम्ही सगळे म्हणून कारखाना वेळेवर सुरू करायचा प्रयत्न करू. पूर्वी रुटीच्या धरणातून पाणी होतं. पाईपलाईन पूर्वीची जुनी झाली, खराब झालेली आहे. नव्याने आता आपण पाईपलाईन करतो आहे. जुनीच्या जागेवर नवी पाईपलाईन PVC पाईप हे आपल्याला टाकायचे आहे आणि त्याचं काम हे 2 दिवसात सुरू होणार. काय नाही, शेतकऱ्यांनी चांगला ऊस पिकवावा आणि कारखान्याला घालावा. ते घालतील. आपल्या कार्यक्षेत्रामध्ये फार ऊस आहे. म्हणजे आपल्या कारखान्याचं कार्यक्षेत्र 7 तालुके आहे. त्यात नगर जिल्ह्यातले 2 तालुके आहेत, कर्जत आणि जामखेड, आणि आष्टी, पाटोदा, शिरूर आहेच. नगर तालुक्यातले 5-6 गावं आहेत. तर कार्यक्षेत्र आपलं मोठं आहे. आज घडीला तसं म्हणलं तर कार्यक्षेत्रात याच वर्षी 15 लाख टन ऊस होता. परंतु आपलं तर 2 लाखाच्या पुढे जात नाही. गळीत आपला कारखाना छोटा आहे, तर ऊसाचा काही प्रॉब्लेम नाही. तो ऊस येऊन जाईल आणि शेतकऱ्यांनी पण आधुनिक नवीन जातीचे बियाणं वापरावा. जास्त उतारा, जास्त टनेज येणारं जे ऊसाचं बियाणं असेल ते लावावं. ऊसाच्या आता जवळजवळ 25 नवीन जाती निघाल्या आहेत. पूर्वीचं त्या जाती आता बंद झाल्या. 86-032 जरा बऱ्यापैकी आता आहे. आता आम्ही लखनौवरून 73-181 जातीचा नवीन बियाणं हे लखनौला आपले काही लोक जाणार आहेत आणि ते ऊसाची टनेज 100पर्यंत येत आहे. तर सहज एके दिवशी मी व्हिडिओ पाहिला, मग निर्णय घेतला की तिकडून त्या सरकारला मी विनंती केली. लखनौचे केन कमिशनर जे आहेत त्यांना मी विनंती केली आहे, कारखान्याचा ईमेल पाठवलेला आहे की आम्हाला तुम्ही 1-2-4 टन प्रायोगिक तत्त्वावर बियाणं द्या किंवा रोपं द्या. तर हळूहळू त्या दृष्टीने पण विचारात चालू आहे आणि नवीन ऊसाच्या जातीची लागवड सर्व शेतकऱ्यांनी करावी ही भावना आहे. हमखास, कारण आता ऊस हे आपल्या देशातलं मुख्य पीक आहे. आपल्या देशामध्ये जे परदेशाचं पण डिझेल, पेट्रोल आयात करतो, त्याऐवजी साखर कारखाने इथेनॉल बनवतात आणि जवळपास 30% हिस्सा पेट्रोल डिझेलचा कमी होऊन इथेनॉलकडे वळलेला आहे. त्यामुळं पुढं ऊसधंद्याला, शेतकऱ्याला बरेच दिवस राहतील, कारण दुसऱ्या पिकामध्ये शेतीमालाला भाव नसतो, रोगराई फार असते. ऊसाचं पीक त्यामानाने बरं आहे आणि ऊसाची लोकांना पसंती असल्यामुळे ऊस लावता येतो. ओके, थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.